आई आई तुम्ही काहीतरी करा ना. मी काय करणार? आई श्रीने घर सोडून जायला नकोय, तुम्ही थांबवा ना त्याला. त्याला थांबवणं माझ्या हातात नाहीये. आई तुम्हीच असं म्हणालात तर आम्ही काय करायचं? आई खरंच श्री घर सोडून जायला नकोय ग. घर सोडून जायची भाषा माझी नाही, तो म्हणाला. आई पण पण तुम्ही थांबा ना त्याला. तसं मी करू शकत नाही नर्मदा. जाणाऱ्याला अडवू नये. आई पण श्री मुलगा आहे या घरचा. या घराला शोभेल असं वर्तन नाहीये ना त्याचं. आई तो चुकला असेल, आपण माफ करूया ना त्याला. खोटारडेपणाला माझ्याकडे माफी नाही. म्हणजे त्याला आपण जाऊ द्यायचं? तो त्याचा प्रश्न आहे, त्यात मी पडणार नाही. मी त्याला जायला सांगितलेलं नाही, मी त्याला अडवणारही नाही. पण आई तू तरी माफ कर ना ग त्याला. मला वेळ लागेल बेबी, लगेच नाही करू शकणार. पण मग आता काय करायचं? ते तो ठरवेल आणि सांगेल आपल्याला. आई आम्ही बोलू का त्याच्याशी? बिलकुल नाही. श्रीची शपथ आहे तुम्हाला, तुम्ही कोणीही त्याच्याशी बोलायचं नाही. त्याला आपणहून जेव्हा वाटेल आणि परत असं घडणार नाही याची ग्वाही तो देईल, तेव्हा कदाचित मी माफ करीन त्याला. आई अशी मी तिला लाख ग्वाही देईन ग, पण तिला पटलं पाहिजे ना. ते खरंच आहे. हे काय सगळं भलतंच होऊन बसलंय. श्री, मला अजूनही वाटतंय तू एकदा मनापासून अय्याजींची माफी मागावीस. गोष्टी निवळतील आपोआप. हो श्री, बरोबर आहे ती म्हणते ते. हे बघ, आईनं तुझ्यावर फार काळ राग नाही धरू शकत. पण जितका वेळ धरेल ना, तो टोकाचा धरेल. हे काय होऊन बसलंय कुणाच ठाऊक. कुणाची नजर लागली या घरातल्या सुखाला काय माहित. मावशी, असं काहीही नसतं. जिथे माणसं आहेत तिथे संघर्ष होणारच, आणि त्याचं खापर आपण दुसऱ्यांच्या नजरेवर कशाला फोडायचं? माझं चुकलंय. मी आई आजीच्या मूल्यांची किंमत ठेवली नाही. मी दुखावलं आई आजीला. माझ्या खोटेपणामध्ये मी तुम्हाला सामील करून घेतलं. त्यात तुम्हा कोणाचाच दोष नाहीये. सगळी चूक माझी आहे. तेव्हा मला माझ्या चुकीची शिक्षाही भोगावी लागणारच आहे. श्री पण तू जाणार म्हणजे जान्हवी पण जाणार. मी काय करू श्री शिवाय? श्री, आम्ही पण येऊ तुझ्या बरोबर. हो येऊ का रे श्री? नाही 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 नाही, माझ्या बरोबर कोणी येणार नाही. नाही. आई आजीनी आजवर आपल्या सगळ्यांसाठी पर्सनली आणि एक कुटुंब म्हणून एकत्रितपणे खूप काही केलंय, आणि त्या सगळ्याची किंमत आपण तिला या वयात एकटं टाकून नाही चुकवू शकणार. तुम्ही माझ्या बरोबर कुठेही येणार नाही आहात. काही झालं तरी तुम्ही तिच्याच बरोबर राहणार आहात. पण आईंनी तरी एवढं कशाला ताणायचं? मावशी, आई आजीनी काही ताणलं नाही. तिचं हे वागणं फक्त माझ्या वागण्यावरची रिॲक्शन होती, इतकंच. आणि माझ्या दुर्दैवाने तिची मुलं तिच्या बरोबर जे वागली त्यापेक्षा फार वेगळं मीही काही वागलो नाही. मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. मी चुकलो. मी असं करायला नको होतं. माझ्या वागण्याचा तुम्हा सगळ्यांना खूप त्रास होतो याची कल्पना आहे मला. श्री, पण मग तू नको ना जाऊस. आई आजीला आता या घरात मी चालणार नाही. आपण बोलूया त्यांच्याशी. त्याचा काही उपयोग होणार नाहीये. मग जा, आत्ताच्या आत्ता खाली जा आणि त्यांना सांग की तुला जायचं नाहीये म्हणून. मी नाही सांगू शकत. का? आय जस्ट कांट. श्री पण श्री
मी सांगते ना, यालाही जायचं नाहीये. आणि आईना इथं जायला नकोय. पण दोघंही अत्यंत इगोइस्टिक आहेत, माघार घेणार नाहीत. दोघांचंही तेच. एकदा बोलले की बोलले, परत फिरणार नाही. दोघेही टोकाचे प्रेमळ आणि टोकाचे अहंकारी. अगं पण दोघांपैकी एकानेही माघार घेतली नाही तर काय होणार? ते होणार जे या घरात कुणालाही व्हायला नकोय, अगदी आई आणि श्रीलाही. पण दोघंही मानीपणामुळे बोलणार नाहीत. आपण बोलूया. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार शरे? मी आजच हे घर सोडतोय. हे तुम्हाला सांगतोयस, विचारत नाहीस. मला हे घर सोडावं लागणारच आहे ना. ह्या प्रश्नाचं मी काय उत्तर देऊ? या प्रश्नाचं उत्तर मला माहिती आहे. मग झालं तर. आणि ऑफिसचं ऑफिसचं काय? नाही, ऑफिसचं काही नाही. जे बोलायचंय ते आता तरी आडपडदा न ठेवता बोलूया. समजायला सोपं जाईल. ऑफिसही सोडतोय मी. प्लीज अय्याजी, सांग ना मला थांबायला. म्हण की नको जाऊस. मला तुझी गरज आहे. तुझी या घराला गरज आहे. प्लीज. माझ्या बरोबर घरातच नाही तर माझ्या बरोबर याला आता बिझनेस मध्येही राहायचं नाहीये. ऑफिस सोडण्याचा विषय काढायची काही गरजच नव्हती. पण त्याला सगळेच बंध तोडायचे असतील तर मी अडवणारी कोण? तुझा हा निर्णय फायनल आहे. हो. कारण माझ्या खोटेपणाची झळ ऑफिसलाही लागली आहे ना. त्यामुळे आता मला इथेही काम करायला बरं नाही वाटणार. तुला असं ऑफिस सोडता नाही येणार. 1 महिन्याची नोटीस देईन मी. आणि गोखले गृहोद्योगासाठी मी केव्हाही अवेलेबल असेल. म्हणजे तुझं सगळं ठरलंय तर. माझा नाईलाज आहे. ठीक आहे. तुला जायचं असेल तर मी अडवणार नाही. पण काही अडचण आली तर मी असेन. तू नसशील तर निश्चितच अडचणी येतील. पण गोखले गृहोद्योग मी सुरू केला तेव्हा काही तू नव्हतास. तेव्हा सगळ्या अडचणी माझ्या मीच सोडवल्या. आता पुन्हा नव्यानं तेच करायची माझी इच्छा नसली तरी तयारी नाही असं कोणी समजू नये. माझा बिझनेस मी वाऱ्यावर सोडून देणार नाही. माझा बिझनेस सांभाळायला मी समर्थ आहे. तुझा महिना झाला की तू तुझ्या मार्गाने जाऊ शकतोस. माझं मी बघून घेईन काय करायचं ते. ओके. ऑलराईट. मी परत एकदा आणि कदाचित शेवटचं म्हणतोय, माझं चुकलं. शक्य झालं तर प्लीज मला माफ कर. बाबा प्लीज बोला ना माझ्याशी.
काय बोलू? तुझ्याशी बोलण्यासारखं आता माझ्याकडे काहीही शिल्लक नाहीये. बाबा मला मान्य आहे, चंद्रहाराच्या बाबतीत माझं चुकलं. अहो म्हणतोय ना आता पोरगा, बोला की. नुसतं बोलून काय उपयोग? तोंडाची वाफ. माझ्या बोलण्याचा तुला तुझ्या आयुष्यामध्ये काही उपयोग होत नाहीये, त्यामुळे तुझ्या आयुष्यामध्ये काही फरक पडत नाहीये, तर बाष्पळ बडबड कशाला करू मी? बाबा तसं नाहीये. मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात कधीच काही सिरियसली घेतलं नाही, मला माहितीये. पण बाबा यापुढे मी तुमचं सगळं ऐकेन. परत चूक करतोय. नुसतं ऐकणं महत्वाचं नाहीये. बाबा तसं वागे नाही. बाबा कधीतरी माणसाला सुरुवात करावीच लागते. ही माझी सुरुवात आहे असं समजा ना तुम्ही. बाबा हवं तर मी ताईच्या घरी जातो, हे सगळं मी कबूल करतो त्यांच्यासमोर. ताईची माफी मागतो, तिच्या घरच्यांची माफी मागतो हवं तर. हे सगळं तुला वाटतंय म्हणून करणार आहेस का मला बरं वाटावं म्हणून करणार आहेस? बाबा तुम्हाला बरं वाटावं म्हणूनच करणार. कारण बाबा आता माझ्यासाठी तुम्हाला बरं वाटणं खूप महत्वाचं आहे. आणि बाबा ह्यापुढे मी कधीच असं काही वागणार नाही ज्याने तुम्हाला माझा राग येईल किंवा तुम्हाला त्रास होईल. अहो म्हणतोय ना पोरगा, राग सोडा ना. एवढं काय ते? ठीक आहे, मी नाही मनात ठेवत. पण पिंट्या यापुढे पुन्हा कधीही कधीच असं होणार नाही बाबा, शब्द देतो तुम्हाला. अशा चुका नको रे करू बाळा, नको करू. मला असं वाटलं होतं की निदान ऑफिसमुळे तरी मी आयजीशी कनेक्टेड राहू शकेन. पण हा खोटारडा माणूस तिला जसा या घरात नकोय तसा तो तिला ऑफिसमध्ये सुद्धा नको. तिचंही काही चुकीचं नाहीये म्हणा. हे घर, आपला बिझनेस, हे सगळं तिनं निर्माण केलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तिच्या नियमाने चालणं बरोबरच आहे. अरे पण तुझंही कॉन्ट्रीब्युशन आहे ना त्यात. माझं कसलं ग कॉन्ट्रीब्युशन? मला बिझनेस रेडीमेड हातात मिळाला होता. मी फक्त त्याला एक ब्रँड बनवून मोठं केलं. हे त्या मनानं सोपं आहे. पण आयजीनी गोखले गृहोद्योग शून्यातून निर्माण केला आणि तिनं निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीवर तिचा पूर्ण हक्क आहे. त्यामुळे त्यात कोणी राहायचं आणि कोणी राहायचं नाही हे ठरवण्याचा अधिकार तिला आहे. पण आता तू काय करणार? माहित नाही. आत्ता तरी माझं काहीच ठरलेलं नाहीये. कारण मुळात हा असा प्रसंग कधी माझ्यावर येईल असा विचारच केला नव्हता. श्री, सगळं नीट होईल. आई आजी शांत झाल्यानंतर. असं काहीही होणार नाहीये जान्हवी. खोटेपणाला आई आजीकडे क्षमा नाही. एकदा तिने नाव टाकलं की टाकलं. अरे पण आयांचं काय? त्या कशा राहतील तुझ्याशिवाय? त्याचीच तर काळजी वाटते मला. मग आपण काय करायचं? मी काय ब्रह्मदेव नाहीये जान्हवी. माझ्याकडे या प्रश्नांची उत्तरं नाहीयेत आत्ता. जे प्रश्न तुला पडलेत ना तेच मलाही पडलेत. आणि आता खरंच माझ्याकडे या प्रश्नांची उत्तरं नाहीयेत. एक विचारू? विचारतेसच आहेस ना? नाता मोठा की इगो? निश्चित नातं. पण आता या सगळ्याचा काहीच उपयोग नाही. जान्हवी, अगं मी जातोय असं म्हणल्यानंतर आई आजीने मला थांबवावं अशी अपेक्षा होती माझी. पण आई आजीने मला नाही थांबवलं. याचा अर्थ असा की आई आजीला माझ्यापेक्षा तिची तत्वच मोठी वाटतात. मी गोखले गृहोद्योग सुद्धा सोडतोय असं म्हणल्यानंतरही तिने मला हक्काने एकदाही थांबवलं नाही. एका क्षणात दूर लोटलं. जान्हवी, मी कधी लहानपणी पडलो, धडपडलो, मला कुठे खरचटलं ना तर सगळ्यात आधी जिच्या डोळ्यात पाणी यायचं ती हीच आई आजी का? मला साधी सर्दी झाली तर जिथे कुठे असेल तिकडनं काढा घेऊन धावत माझ्या मागे येणारी ती हीच आई आजी का?
मला ताप आला तर माझ्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या टाकून रात्र रात्र जागी राहणार ती हीच आई याची का असा प्रश्न पडला होता मला. आणि आता मी चुकलोय तर मी तिला इतका नकोसा झालोय का? जानवी, माझी इतकी काय चूक झाली की मला तिने एका क्षणात दूर लोटावं? इतका तिरस्कार वाटतंय, इतका मोठा गुन्हा केलाय का मी की आता या घरात राहण्याची माझी पात्रताही राहू नये? इतकं सगळं अक्षम्य असतं का? माणसांपेक्षा इतकं सगळं मोठं असतं? श्री, ऐक माझं, आपण घर नको सोडूया. अरे ऐक ना, रागाच्या भरात दोन माणसं बोलतात रे एकमेकांची चिडून, पण पारा उतरला ना की दोघांनाही पश्चाताप होतो. आई आजी ह्या सगळ्याला अपवाद आहे. तिचं एकदा ठरलं की ठरलं, मग त्यात बदल नाही होत. आणि तिच्या या गुणाचा आजवर फायदाच झालाय या घराला, घरातल्या प्रत्येकाला. त्यामुळे आई आजीनी जर मला अडवलं नसेल ना, तर याचा अर्थ तिला मी तिच्या खाजगी आणि व्यावहारिक आयुष्यात नकोय. आणि असं असताना मी इथे थांबणं योग्य नाही. हे घर तिचं आहे. गोखले गृहोद्योग तिने शून्यातून उभा केलाय. माझं काय? मला बिझनेस आयता मिळाला होता हातात. मी फक्त तो वाढवलाय, फार काही मोठं नाही केलं त्यात. आई आजीला तिचं सगळं परत दिलं पाहिजे. जानवी, मला आई आजीला अजिबात त्रास नाही द्यायचा आहे. आई आजी आनंदात राहावी, सुखात राहावी, शांततेत राहावी असंच वाटतंय मला. आणि हे फक्त आणि फक्त मी या घरातून गेलो तरच होईल. म्हणून आता काहीही झालं तरी माझा निर्णय बदलणार नाही. तेव्हा हे काय होऊन बसलंय? या घराचा आत्मा आहे श्री. श्रीच हे घर सोडून गेला. या घराचं कसं होणार? श्री गेला की पाठोपाठ जान्हवी जाईल. या घरातला सगळा आनंद, उत्साह सगळंच निघून जाईल. प्लीज देवा, काहीतरी कर आणि हा अनर्थ टाळ. प्लीज श्री या घराबाहेर जाऊ नये यासाठी काहीतरी कर. प्लीज श्री जान्हवीला घर सोडून जाण्यापासून अडव. हा माझा श्री नाही बेबी. मी घडवलेला श्री असा असूच शकत नाही. एवढं सोपं आहे याच्यासाठी सगळं? एका क्षणात हा मुलगा मला सांगतो मी घर सोडतो, ऑफिस सोडतो. का? तर मी त्याच्या खोटेपणाचा जाब विचारला म्हणून. एवढाच होता ग. मी त्याला पहिल्यांदा हातात घेतला तेव्हा माझ्याकडे लुकलुकत्या डोळ्यांनी पाहत होता. आणि आज तोच माझ्या डोळ्यात डोळे घालून सांगतो की मी तुझं घर सोडतो, ऑफिस सोडतो. माझा हात धरून पावलं टाकणारा एवढासा मुलगा आज मला सांगतो माझा मार्ग वेगळा आहे. मी तुझ्या घरात राहणार नाही, तुझा बिझनेस सांभाळणार नाही. जीवापाड जपून यांना मोठं करायचं, ते म्हातारपणी हे असं सुनमुन जातील म्हणून. आई, मी बोलू का ग श्रीशी? एकदा बोलते ना. काय बोलणार तू त्याच्याशी? माझ्या आईवर दया कर. तिला म्हातारपणी असं सोडून जाऊ नकोस. नाही बेबी, नवरा गेला, एकटी होते, आधार नव्हता कुणाचा, 4 मुलं पदरात होती, पण कुणासमोर दयेची याचना नाही केली मी. आई, पण आता तुला जमणार आहे का ऑफिस बघायला? मी सुरू केलं तेव्हा कुठे होता श्री? अगं पण तेव्हाचा काळ वेगळा होता ना ग. काळाबरोबर जुळवून घ्यायला हवं. त्याच्यापेक्षा श्रीशी जुळवून घेऊया ना. हे माझ्या एकटीच्या हातात नाही बेबी. त्याला नको असलेलं मी आजवर त्याच्यावर लादलेलं नाही आणि आजही त्याच्यावर लादणार नाही. पण थोडं नमतं घेऊया ना ग त्याच्याबरोबर. माझ्या मुलांबरोबर मी जे केलं ते मी श्रीच्या बाबतीत कधीच काहीच केलं नाही. पण तरी तो त्यांच्या मार्गाने का जातोय कळत नाही.
श्रीला मी तळहाताच्या फोडासारखं जपलंय. त्याला ज्या मुलीशी लग्न करायचं होतं ती मला पसंत नसूनही त्याला मी परवानगी दिली. त्या फॅमिलीच्या अनेक गोष्टी मला पटल्या नाहीत तरी श्रीकडे पाहून मी दुर्लक्ष करत आले. कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे. पण तो माझ्याशी खोट्यावर खोटं बोलत राहिला. एक खोटं लपवण्यासाठी दुसरं लपवण्यासाठी तिसरं. आई तुझं सगळं बरोबर आहे, पण आज आपला श्री हे घर सोडून चाललाय. आपण त्याला थांबवू शकतो ना ग? नाही, त्याचं धोरण बदललं असेल. नव्या वाटा शोधायच्या असतील. त्याच्या गरजा बदलल्या असतील. आई तो हे या घरात राहू नाही करू शकतो ना. आपण एकदा बोलूया ना ग त्याच्याशी. नको अडवूया त्याला. जर काही नवीन करायचं कधीतरी अडवलंय का ग त्याला कुठल्याही बाबतीत? पण आता मोठा झालाय तो. आपल्या आई आजीची अडगळ होत असेल त्याला. माझ्यापासून दूर जायला निमित्त शोधलं असेल त्याने. त्याला जे काय करायचं ते करू दे. फक्त तो सुखात राहावा एवढीच प्रार्थना आहे. नाही बेबी, मला जरा एकटीला राहायचंय. आई, मी बेबी प्लीज.